आपल्या AACG कायदेविषयक चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड. आम्ही या चॅनेलद्वारे महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध कायद्यांचे विश्लेषण येथे करतो. आमचा उद्देश महाराष्ट्रातील कायदे तसेच भारतातील कायदे सर्वांना माहीत व्हावे आणि त्याचा अवेअरनेस व्हावा हा आहे. आज आपण महाराष्ट्राच्या एका सामाजिक खूप महत्त्वाच्या कायद्याची माहिती घेणार आहोत. या कायद्याचे अधिनियमाचे नाव आहे महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारांपासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियम 2016. यामध्ये प्रतिबंध, बंदी, निवारण याविषयी माहिती दिली आहे. भारतामध्ये संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत हक्क अधिकार दिले आहेत. या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास हा गुन्हा होतो. समाजातील व्यक्तींवर बहिष्कार करणे हे सुद्धा या मूलभूत हक्कांचे भंग आहे. लोककल्याणाच्या हितासाठी सामाजिक सुधारणेची एक बाब म्हणून सामाजिक बहिष्कारांवर बंदी घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर किंवा व्यक्तींच्या समूहावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची अमानुष प्रथा महाराष्ट्रात विविध भागात अजूनही प्रचलित आल्याचे शासनास दिसून आले. त्यामुळे हा अधिनियम बहिष्कार होऊ नये यासाठी प्रतिबंध, निवारण, बंदी यासाठी तयार केला आहे. चला तर मग सुरू करूयात. या अधिनियमाचा पहिला सेक्शन या अधिनियमाचे नाव स्पष्ट करतो. सबसेक्शन 2 हा सांगतो हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू आहे. 2 व्याख्या. या अधिनियमामध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर एक जात पंचायत याचा अर्थ जी आपल्या समाजातील विविध प्रथांचे विनिमयन करण्याचे, कोणत्याही सदस्याच्या वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्याचे समाजकार्य करते आणि जी मौखिक किंवा लेखी फतवे काढून आपल्या सदस्यांमधील व त्यांच्या कुटुंबांमधील कोणतेही विवाद सामूहिकपणे सोडवते किंवा त्यावर निर्णय करते, मग जिला पंचायत किंवा गावकी किंवा इतर कोणत्याही नावाने किंवा वर्णनाने संबोधण्यात येते, अशी कोणत्याही समाजाच्या व्यक्तींच्या समूहाने स्थापन केलेली समिती किंवा मंडळ, मग ते नोंदणीकृत असो किंवा नसो असा आहे. जात पंचायतीच्या संदर्भात समाज याचा अर्थ जे सदस्य एकाच धर्माचे किंवा धर्माचे पंथाचे असून जन्माने, धर्मांतराने किंवा कोणतेही धार्मिक विधी किंवा समारंभ साजरे करण्याच्या वस्तुस्थितीदर्शक संबंधाने एकमेकांशी जोडले गेलेले आहेत अशा सदस्यांचा समूह असा आहे आणि त्यामध्ये जाती, पोटजाती यांचा समावेश होतो. शासन किंवा राज्य शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे. मानवी हक्क या शब्दप्रयोगास मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 याच्या कलम 2च्या खंड घ मध्ये जो अर्थ नेमून दिलेला आहे तोच अर्थ असेल. सदस्य याचा अर्थ जी कोणत्याही समाजाची सदस्य आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी याचा अर्थ राज्य शासनाने कलम 15 अन्वये राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारा पद निर्देशित केलेला शासनाचा कोणताही अधिकारी असा आहे. सामाजिक बहिष्कार याचा अर्थ समाजाच्या सदस्यांमध्ये कोणत्याही सामाजिक भेदभाव करणारी कलम 3 मध्ये विनिर्दिष्ट केलेली कृती किंवा कृत्य, मग ते मौखिक किंवा लेखी स्वरूपातील असो असा आहे. बळी पडलेली व्यक्ती याचा अर्थ ज्या कोणत्याही व्यक्तीस समाज बहिष्कृत केल्याच्या परिणामी शारीरिक किंवा आर्थिक हानी अथवा आपल्या मालमत्तेची हानी सोसावली लागली असेल किंवा अनुभवावी लागली असेल अशी कोणतीही व्यक्ती असा आहे आणि त्यामध्ये तिचे नातेवाईक, कायदेशीर पालक व कायदेशीर वारस यांचा समावेश होतो. 2. या अधिनियमात वापरण्यात आलेले परंतु व्याख्या न केलेले भारतीय दंड संहिता, भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 किंवा यथास्थिती त्यावेळेपुरता अंमलात असलेला कोणत्याही अन्य कायदा यांमध्ये व्याख्या केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना त्या अधिनियमांमध्ये अनुक्रमे जे अर्थ नेमून केलेले असतील तेच अर्थ राहतील. यामध्ये आता इथे भारतीय दंड संहिता, भारतीय साक्षी पुरावा अधिनियम आणि फौजदारी प्रक्रिया संहिता हे तीनही कायदे बदलले गेलेले आहेत. त्यामुळे भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्षी पुरावा अधिनियम जे भारतीय पुरावाचा आणि BNSS हे तिन्ही कायदे आता बदललेले असल्यामुळे त्यामधल्या डेफिनेशन्स याला लागू होतील. सेक्शन नंबर 3 सामाजिक बहिष्कार. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की समाजामध्ये आजकाल बहिष्कार बघायला मिळतो अजूनही अनेक ठिकाणी. तर
तो करू नये यासाठी हा कायदा आहे. त्यामुळे आपण सामाजिक बहिष्कार काय तो पाहूया. 3. जो कोणताही सदस्य किंवा सदस्यांचा समूह पुढीलपैकी कोणतेही कृत्य किंवा कृती करेल, अशा कोणत्याही सदस्याने किंवा सदस्याच्या समूहाने समाजातील सदस्यावर किंवा सदस्यांवर सामाजिक बहिष्कार घातला असल्याचे मानण्यात येईल. ते म्हणजे खालीलप्रमाणे. एक पहिला जो आहे, जर तो आपल्या समाजातील कोणत्याही सदस्यास कोणत्याही सामाजिक व धार्मिक रूढी, रीतिरिवाज व विधी याचे पालन करण्यास अथवा सामाजिक, धार्मिक व सामूहिक कार्यक्रम, प्रार्थना सभा, समाज मेळावा, सभा किंवा मिरवणूक यांमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध करील किंवा अडथळा करील अथवा प्रतिबंध अथवा अडथळा करण्याची व्यवस्था करील. म्हणजे बघा, याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार याच्यामध्ये अर्थ येतो असं कोणीही करू शकत नाही. असा व्यक्ती एक पहिला यांनी केलेलं एक कृत्य कोण करेल, ते कृत्य काय, तर हे कृत्य आहे की विधी पालन करण्यासाठी सामाजिक, धार्मिक प्रार्थना सभा, समाज मेळावा, मिरवणूक यांमध्ये प्रतिबंध करेल, म्हणजे त्याला येऊ देणार नाही त्या व्यक्तीला. 2. जर तो त्याच्या स्वतःच्या समाजातील सदस्य बहुत करून व सर्वसाधारणपणे पार पाडतात असे विवाह, अंत्यविधी किंवा इतर धार्मिक समारंभ आणि विधी संस्कार पार पाडण्याच्या त्याच्या समाजातील कोणत्याही सदस्याचा हक्क नाकारील किंवा तो नाकबूल करील अथवा तो नाकारण्याची किंवा नाकबूल करण्याची व्यवस्था करील. 3. जर तो कोणत्याही कारणावरून वाळीत टाकणे किंवा टाकण्याची व्यवस्था करील. 4. जर तो आपल्या समाजातील कोणत्याही सदस्याचे जगणे दुःखी कष्टी होईल अशा तऱ्हेने त्या सदस्याला त्या समाजामध्ये सहभागी करून घेण्यास टाळाटाळ करील अथवा नकार देईल किंवा अशा सदस्याशी असलेले सामाजिक किंवा व्यावसायिक संबंध तोडील. 5. जर तो जे ठिकाण त्याच्या स्वतःच्या समाजाच्या निधीतून त्या समाजासाठी आणि त्या समाजाच्या वतीने स्थापन केलेले असेल अथवा जे त्याच्या समाजाकडून पूर्णतः किंवा अंशतः चालवले जात असेल आणि जे त्याच्या स्वतःच्या समाजातील इतर कोणत्याही सदस्याला किंवा सदस्याच्या वापरासाठी सामान्यतः उपलब्ध असेल अशा धर्मादाय व धार्मिक किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या किंवा वापरण्याचे उद्देशित असलेल्या कोणत्याही ठिकाणी प्रवेश करण्यापासून किंवा त्याचा वापर करण्यापासून तो आपल्या समाजातील कोणत्याही सदस्याला प्रतिबंध किंवा अडथळा करील अथवा प्रतिबंध किंवा अडथळा करण्याची व्यवस्था करील असा व्यक्ती. 6. जर तो आपल्या समाजाकडून वापरण्यात येणारी किंवा वापरण्याचा उद्देश असलेली अथवा त्याच्या समाजाच्या लाभाकरिता असलेली कोणतीही शाळा, शिक्षण संस्था, वैद्यकीय संस्था, समाज मंदिर, विहार दालन, स्मशानभूमी, दफनभूमी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आपल्या समाजातील कोणत्याही सदस्याला प्रवेश करण्यास अडथळा अथवा त्याच्या सुविधांवर वापर करण्यास प्रतिबंध किंवा अडथळा करील अथवा प्रतिबंध किंवा अडथळा करण्याची व्यवस्था करील असा व्यक्ती. 7. जर तो त्याच्या समाजाच्या लाभाकरिता निर्माण केलेल्या धर्मदाय विश्वस्त व्यवस्थेअंतर्गत कोणताही लाभ मिळवण्यापासून त्याच्या समाजातील कोणत्याही सदस्यास प्रतिबंध किंवा अडथळा करील अथवा प्रतिबंध किंवा अडथळा करण्याची व्यवस्था करील. 8. जर तो आपल्या समाजातील कोणत्याही सदस्यास आपल्या समाजातील कोणत्याही सदस्याशी अथवा सदस्याशी सामाजिक, धार्मिक, व्यावसायिक किंवा व्यापारविषयक संबंध तोडण्यास प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे चिथावणी देईल किंवा त्याला प्रक्षोभित करेल किंवा प्रोत्साहन देईल. 9. जर तो सामान्यपणे आपल्या समाजाच्या सदस्यांसाठी खुले असलेल्या कोणत्याही उपासना स्थळी किंवा तीर्थस्थळी प्रवेश करण्यास, तेथे राहण्यास किंवा अन्यथा त्याचा वापर करण्यास त्याच्या समाजातील कोणत्याही सदस्याला प्रतिबंध किंवा अडथळा करील अथवा प्रतिबंध किंवा अडथळा करण्याची व्यवस्था करील. 10. जर तो आपल्या समाजातील कोणत्याही सदस्याला त्याच्या समाजातील इतर सदस्यांबरोबर तो सामान्यपणे प्रस्थापित करू शकेल किंवा ठेवू शकेल असे सामाजिक, व्यावसायिक किंवा व्यापारविषयक संबंध प्रस्थापित करण्यास किंवा ठेवण्यास प्रतिबंध किंवा अडथळा करील अथवा प्रतिबंध किंवा अडथळा निर्माण करण्याची व्यवस्था करील. 11. जर तो आपल्या समाजातील कोणत्याही मुलांना समाजातील विशिष्ट कुटुंब किंवा कुटुंबे यातील मुलांबरोबर एकत्रित खेळण्यास प्रतिबंध किंवा अडथळा करील अथवा प्रतिबंध किंवा अडथळा करण्याची व्यवस्था करेल. त्यानंतर 12. जर तो व्यक्ती आपल्या समाजातील कोणत्याही सदस्याला मानवी हक्क उपभोगण्यास अडथळा करील किंवा त्याबाबत नकार देईल अथवा अडथळा किंवा नकार देण्याची व्यवस्था करेल. 13. जर तो नीतिमत्ता, सामाजिक स्वीकृती, राजकीय कल, लैंगिकता यांच्या आधारे किंवा इतर कोणत्याही कारणाच्या आधारे समाजातील सदस्यांमध्ये भेदभाव करील किंवा भेदभाव करण्याची व्यवस्था करील. 14. जर तो आपल्या समाजातील कोणत्याही सदस्याला कोणतेही विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास किंवा कोणत्याही विशिष्ट भाषेचा वापर करण्यास भाग पाडून सांस्कृतिक अडथळा निर्माण करील किंवा निर्माण करण्याची व्यवस्था करील. 15.
जर तो आपल्या समाजातून कोणत्याही सदस्याला काढून टाकील किंवा काढून टाकण्याची व्यवस्था करील. 16. जर तो सामाजिक बहिष्कार ठरेल यासारखी इतर कोणतेही कृत्य करेल. आता आपण इथे पाहिले 1 ते हे जे 16 आपल्याला नियम म्हणजे माणसाचे दिलेले आहेत की बहिष्कार काय म्हणजे कोण करेल काय, तर याचा अर्थ इथे दिलेला आहे की जो कोणताही सदस्य किंवा सदस्यांचा समूह पुढीलपैकी कोणतेही कृत्य किंवा कृती करेल अशा कोणत्याही सदस्याने किंवा सदस्यांच्या समूहाने समाजातील सदस्यावर किंवा सदस्यांवर सामाजिक बहिष्कार घातला असल्याचे मानण्यात येईल. म्हणजे जे आपण 16 हे जे बघितले, जो कोणी करेल हा पूर्ण सगळा सामाजिक बहिष्कार असा मानण्यात येणार आहे, येतो म्हणजे कायद्यानुसार. तर असं कोणीही करू नये. असं केल्यास त्याला शिक्षाही आहे. ते पुढे आहे सामाजिक बहिष्कारावर बंदी असणे. कलम 4 बोलते सामाजिक बहिष्कारावर त्याद्वारे बंदी घालण्यात येत असून तशी कृती करणे हा अपराध ठरेल. त्याबद्दल शिक्षा काय? जी कोणी व्यक्ती 5वा सेक्शन सामाजिक बहिष्कार घालण्याबाबत शिक्षा. जी कोणतीही व्यक्ती आपल्या समाजातील कोणत्याही सदस्यावर कोणताही सामाजिक बहिष्कार घालील किंवा घालण्याची व्यवस्था करील त्या व्यक्तीस अपराध सिद्ध झाल्यानंतर एकतर 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कोणत्याही स्वरूपाची कारावासाची किंवा 1 लाख रुपयांपर्यंत शिक्षा, द्रव्यदंडाची शिक्षा असू शकते किंवा दोन्हीही असू शकतात. स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये दिले त्यांनी. जी व्यक्ती जात पंचायतीच्या इतर सदस्यांवर दबाव आणून आपल्या अधिकाराचा वापर करील किंवा वापर करण्याची व्यवस्था करील ज्याच्या परिणामी तिच्या सभेवर सामाजिक बहिष्कार घालण्यासाठी मतदान केले गेले असेल, ती व्यक्ती अशा सभेमध्ये उपस्थित नसली तरी तिने या कलमान्वये अपराध केला असल्याचे मानण्यात येईल. स्पष्टीकरण 2. जेथे जात पंचायतीच्या सभेमध्ये सामाजिक बहिष्कार घालण्याचा ठराव संमत झाला असेल तेथे त्या सभेत अशा ठरावाच्या बाजूने ज्यांचे मतदान केलेले असेल किंवा जेव्हा असा ठराव मांडण्यात आला होता तेव्हा सभेमध्ये चर्चा विमर्श करताना जो सहभागी झालेला असेल असा प्रत्येक सदस्याने या कलमान्वये अपराध केला असल्याचे मानण्यात येईल. त्यामुळे बघा जात पंचायतीच्या बऱ्याच केसेस आपण पाहतो न्यूजवर वगैरे की महाराष्ट्राच्या बाहेरही जात पंचायती आहेत की ज्यांचे निर्णय हे खूप चुकीचे असतात. तर जात पंचायतीला असा बहिष्कार घालण्याचा कोणताही अधिकार नाही आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी असा बहिष्कार घालेल, वरती 16 जे पॉईंट दिलेत त्यापैकी कोणताही बहिष्कार घालेल त्यामध्ये जर सभाव ठराव करताना जे सदस्य असतील हे सर्व याच्यामध्ये दोषी ठरले जातील. सेक्शन नंबर 6. सामाजिक बहिष्कार घालण्यासाठी एकत्र जमण्यास मनाई असणे. कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह समाजाच्या कोणत्याही सदस्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याच्या मुद्द्यावर चर्चा विमर्श करण्याच्या हेतूने किंवा त्या उद्देशाने कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी एकत्र गोळा होणार नाही, एकत्र जमा होणार नाहीत किंवा घोळका होणार नाही. अशा प्रकारे एकत्र गोळा होणे किंवा एकत्र जमणे किंवा घोळका करणे यास बेकायदेशीर जमाव म्हणून समजण्यात येईल आणि असा जमाव बोलणारी किंवा ती आयोजित करणारी प्रत्येक व्यक्ती आणि त्यामध्ये सहभाग होणारा प्रत्येक सदस्य हा 1 लाख रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल. म्हणजे बघा कोणीही असा जमा होऊ शकत नाही किंवा मीटिंग घेऊ शकत नाही की याला आपल्याला बहिष्कार घालायचा आहे आणि जर सिद्ध झाले की ह्यांनी मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये ठराव पास केला किंवा ह्यांनी असं ठरवलं मीटिंगमध्ये, तर ज्या मीटिंगला जे एवढे उपस्थित आहे त्या सगळ्यांवरती 1 लाख रुपयाचा दंड होऊ शकतो प्लस त्यांना शिक्षाही होऊ शकते. सेक्शन नंबर 7. जी कोणी व्यक्ती कलम 4 खालील अपराध करण्यास सहाय्य करील किंवा अपराध करण्यास अप्रेरणा देईल अशा प्रत्येक व्यक्तीस 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा 1 लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा त्या दोन्ही शिक्षा होतील. अपराधास सहाय्य करण्याबद्दल किंवा अप्रेरणा देण्याबद्दल शिक्षा. ही 7वी होती. सेक्शन नंबर 8. या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकात सामाजिक बहिष्काराची कोणतीही कारवाई ही अशा प्रारंभाच्या दिनांकापासून रद्दबातल ठरेल आणि परिणामकारक राहणार नाही. 2. जी कोणतीही जात पंचायत सामाजिक बहिष्कार टाकील किंवा टाकण्याची व्यवस्था करेल अशा कोणत्याही जात पंचायतीने या अधिनियमाच्या कलम 4 खालील अपराध केला असल्यास मानण्यात येईल आणि कलम 5 खाली शिक्षेस पात्र होईल. सेक्शन नंबर 9. जर आरोपीस दोषी ठरवले असेल तर न्यायालय शिक्षेच्या प्रमाणाबाबत बळी पडलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेईल आणि त्यानंतर शिक्षा ठोठावेल. सेक्शन नंबर 10. या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध हा दखलपात्र व जामीनपात्र असेल आणि तो प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून न्याय चौकशी योग्य असेल. सेक्शन नंबर 11. या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला अपराध हा बळी पडलेल्या व्यक्तीच्या संमतीने आणि न्यायालयाच्या परवानगीने आपसात मिटवण्यायोग्य असेल. म्हणजे इथे आपसात मिटवता येऊ शकतो. वाटेल आरोपी व्यक्तीने समाजसेवा करण्याच्या शर्तीस राहून अजून तो अपराध आपसात मिटण्याची परवानगी देईल. सेक्शन नंबर 12.
बळी पडलेल्या व्यक्तीस किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे एकतर पोलिसांमार्फत किंवा थेट तक्रार दाखल करता येईल. 2. ज्या दंडाधिकाऱ्यासमोर पोटकलम 1 अन्वये तक्रार दाखल केली असेल त्या दंडाधिकाऱ्यास पोलिसांना अन्वेषण करण्याचे निर्देश देता येतील. 3. दंडाधिकाऱ्यास बळी पडलेल्या व्यक्तीला व तिच्या कुटुंबाला न्याय चौकशीचा निर्णय होईपर्यंत त्यास आवश्यक वाटेल असे कोणत्याही प्रकारचे सहाय्य किंवा मदत करण्यास पोलिसांना व इतर संबंधित प्राधिकाऱ्यांना निर्देश देता येईल. ही होती पोलिसांची कारवाई करण्याची पद्धत. त्यानंतर सेक्शन नंबर 13. या अधिनियमाद्वारे सामाजिक बहिष्कार घालण्याच्या अपराधाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने कार्यवाही करणे. याच्यामध्ये काय होईल या नियमाखाली कोणताही अपराध करण्याच्या प्रयोजनार्थ कोणत्याही ठिकाणी कोणतेही नाकेबंदी किंवा अडथळा उभारण्यात किंवा रचण्यात आला आहे असे वाटण्यास त्या पोलीस अधिकाऱ्याला वाजवी कारण असेल तर अशा कोणत्याही ठिकाणी उभारलेली किंवा रचलेली ती कोणतेही नाकेबंदी किंवा अडथळा दूर करता येईल किंवा तो दूर करण्याची व्यवस्था करता येईल. किंवा या अधिनियमाखालील अपराध करण्याच्या प्रयोजनार्थ कोणतेही द्वार किंवा दरवाजा बंद करण्यात आला आहे असे मानण्यात अशा पोलीस अधिकाऱ्याला वाजवी कारण असेल तर असे कोणतेही द्वार किंवा दरवाजा उघडता येईल व तो उघडण्याची व्यवस्था करता येईल. सेक्शन नंबर 14. विवक्षित कृत्यांना मनाई करण्याचा अधिकार. 14 सेक्शनमध्ये जिल्हाधिकाऱ्यास किंवा यथास्थी जिल्हा दंडाधिकाऱ्यास सामाजिक बहिष्कार टाळण्यासाठी बेकायदेशीर सभा बोलवण्याच्या शिक्षेबाबत माहिती मिळेल त्या बाबतीत तो आदेशाद्वारे त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही असा बेकायदेशीर जमाव बोलवण्यास किंवा कोणत्याही व्यक्तीला त्या अधिनियमाखालील कोणतेही अपराध कोणतेही कृत्य करण्यास मनाई करेल. 2. जिल्हाधिकाऱ्यास किंवा यथास्थित जिल्हा दंडाधिकाऱ्यास पोलीस प्राधिकाऱ्यांना योग्य निर्देश देण्यासह अशा आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यास आवश्यक वाटेल अशी उपाययोजना करता येईल. सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी. 15. राज्य शासनाच्या राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे त्यास आवश्यक वाटेल असा शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी म्हणून पदनिर्देश करता येईल आणि तसेच ज्या क्षेत्रात विहित नियमांद्वारे त्याला प्रदान केलेले अधिकार तो वापरील व कर्तव्य पार पडेल ते क्षेत्र किंवा क्षेत्र अधिसूचित करता येईल. सेक्शन नंबर 16. सामाजिक बहिष्कार बंदी अधिकाऱ्याची कार्य. सामाजिक बहिष्कार बंदी अधिकाऱ्याची कार्य पुढीलप्रमाणे असतील. त्याला योग्य वाटेल अशी कार्यवाही करून त्याच्या अधिकार क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीकडून व अधिनियमाच्या तरतुदीखालील अपराधांचा शोध घेणे व अशा प्रकरणांचा दंडाधिकाऱ्याला अहवाल देणे. या अधिनियमाद्वारे दंडाधिकारी अपराधांची न्याय चौकशी व त्यांवर कार्यवाही करील त्यावेळी त्याला सहाय्य करणे. या अधिनियमाद्वारे पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या कर्तव्य पालनात सहाय्य करणे. आरोपीकडून दंडाधिकाऱ्याने दिलेला सामाजिक सेवेचा आदेशाचा अंमलबजावणी होत आहे किंवा कसे ते पाहणे व अशा आदेशाच्या अनुपालनासंबंधीचा न्यायालयाला अहवाल पाठवणे. दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक किंवा यथास्थित पोलीस आयुक्त यांना आपल्या कामाबद्दल त्रैमासिक अहवाल सादर करणे. राज्य शासनाकडून त्याला नेमून देण्यात येतील अशी कर्तव्य पार पाडणे. सेक्शन नंबर 17. बळी पडलेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई देणे. जेव्हा दंडाधिकारी द्रव्यदंडाची शिक्षा लादील तेव्हा न्यायालयास न्याय निर्णय करतेवेळी नुकसान भरपाई म्हणून वसूल करण्यात आलेल्या द्रव्यदंडाची संपूर्ण रक्कम किंवा ज्या रकमेचा काही भाग बळी पडलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला देण्यात यावा असा आदेश देता येईल. सेक्शन नंबर 18. हा अधिकार कोणताही इतर न्यायालयाच्या न्यूनीकरण करणारा नसेल. या अधिनियमाच्या तरतुदी ह्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना पूरक असतील व त्यांचे न्यूनीकरण करण्यात नसतील. भारतीय दंड संहितेच्या दोषारोप ठेवणे. या अधिनियमाखालील अपराधांबद्दल दोषारोप ठेवताना दंडाधिकाऱ्यास भारतीय दंड संहिता याची कलमे 34, 120 क, 120 ख, 149, 153 क, 383, 389 आणि 511 यांच्या तरतुदीखालील किंवा त्या संहितेच्या इतर कोणत्याही तरतुदींखालील अपराध केल्याची वस्तुस्थिती उघड होईल तेव्हा कलमांद्वारे देखील दोषारोप ठेवता येईल. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की फक्त याच कलमाची ह्याच कायद्याचे कलम लागून त्यांना शिक्षा नाही तर IPCची जी जुनी कलमे होती जी आता BNS मध्ये बदलली गेलेली आहेत त्या कलमानुसारही ह्यांना दोषारोप ठेवता येईल. सेक्शन नंबर 20. पुढील कायदे या निरसित करण्यात येत आहेत. 1927चा मुंबई विनिमय 2, जातीमूलक निसमर्थता निवारण अधिनियम 1850 महाराष्ट्र लागू असतानाचा, मुंबई समाज बहिष्कार प्रतिबंध अधिनियम 1949 हे आता बंद झालेले आहेत, निरसन केलेले आहेत, त्याच्या जागी ह्याला यांनी घेतलेली आहे. सेक्शन नंबर 21. राज्य शासन अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येईल. या अधिनियमाद्वारे करण्यात आलेला प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर राज्य विधिमंडळाने अधिवेशन चालू असताना
प्रत्येक अधिवेशनात किंवा लागोपाठच्या 2 किंवा अधिक अधिवेशनात मिळून एकूण 30 दिवसात होईल इतक्या मुदतीकरिता राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल आणि ज्या अधिवेशनात किंवा अधिवेशनामध्ये तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्याच्या लगत नंतरचे अधिवेशन किंवा अधिवेशने समाप्त होण्यापूर्वी कोणत्याही नियमात कोणताही फेरबदल करण्याबाबत दोन्ही सभागृहाचे एकमत झाले किंवा नियम करू नये म्हणून दोन्ही सभागृहाचे एकमत झाले आणि त्यांचे तशा आशयाचे निर्णय राज्यपत्रात अधिसूचित केला तर तो नियम अशा निर्णयाची अधिसूचना राज्यपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून केवळ अशा फेरबदल केलेल्या स्वरूपात अंमलात येईल किंवा यथास्थिती तो मुळीच अंमलात येणार नाही. तथापि असा कोणताही फेरबदल किंवा विलोपन यामुळे त्या नियमाद्वारे पूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिल्या कोणत्याही गोष्टीच्या वैधतेस बाधा येणार नाही. सेक्शन नंबर 22 अडचण दूर करण्याचा अधिकार. या अधिनियमाच्या तरतुदीची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास राज्य शासनास प्रसंगानुरूप राज्यपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशी या अधिनियमाच्या तरतुदीशी विसंगत नसलेली कोणतीही कृती करता येईल. परंतु या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर या पोटकलमान्वये असा कोणताही आदेश काढता येणार नाही. पोटकलम 1 अन्वये काढण्यात आलेला प्रत्येक आदेश तो काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल. तर आपण इथे आता हा जो कायदा आहे हा किती सुंदरपणे बनवला गेलेला आहे की बहिष्कार अनेक महाराष्ट्रामध्ये सामाजिक गोष्टी आहेत. बहिष्कार हा असा डायरेक्टली केला जात नाही, पण एखाद्याने समजा उदाहरण म्हणून मी एक सांगतो तुम्हाला ॲज अ वकील म्हणून की काही ठिकाणी आजही लव्ह मॅरेजच्या विरुद्ध अनेक गोष्टी उभ्या राहतात. एखाद्या घरच्याच्या मुलांनी किंवा मुलींनी जर इतर समाजातील मुलीशी लग्न केलं तर तो समाज कधीकधी त्यांना नकळतरित्या म्हणजे इनडायरेक्टपणे बहिष्कार टाकल्यासारखा वागतो. गावामध्ये अनेक गावांमध्ये ह्या गोष्टी घडतात, पण लोक त्या विरुद्ध अपील करण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी जात नाहीत, कारण की आपल्याला या समाजामध्ये राहायचं आहे. ह्या गोष्टींची त्यांच्या मनामध्ये खूप इच्छा असते आणि त्यामुळे असे काही जे काही आहेत, एखादी गोष्ट म्हणजे हे फक्त उदाहरण झालं, आणखीनही बरीच उदाहरणे आहेत की ज्यामुळे असा बहिष्कार टाकला जातो. जे 14-16 जे त्यांनी जे पॉईंट्स दिले आहेत बहिष्कार कशा प्रकारे समजला जाईल त्यामधील बरेच ठिकाणी ह्या पद्धती घडल्या जातात. हा कायदा लागू झाल्यापासून याची अंमलबजावणी झाल्यास अनेक ठिकाणी बरेच बहिष्कार जे लोक करत आहेत त्यांना आळा बसेल आणि प्रत्येक व्यक्तीला जो घटनेने जो अधिकार दिलेला आहे त्याला अंमलबजावणी करता येईल आणि प्रत्येकाला आपल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या वागता येईल. तर हा अशा प्रकारचीच आपण जी माहिती आहे नेक्स्ट पण कायद्यांमध्ये पाहणार आहोत. तर मी आशा करतो तुम्हाला आजचा जो कायदा होता हा आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांबरोबर आपल्या नातेवाईकांसोबत किंवा कोणावर झाला असेल नक्की त्यांना पाठवा, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा आणि आमच्या चॅनेलला लाईक नक्की करा. थँक्यू.